कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार आहेत। संसदेमध्ये मंजूर न झालेल्या महिला आरक्षणाच्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात बोलण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण घटना दुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरलंय। काँग्रेस महिला आरक्षण विरोधी असल्याची टीका चहूबाजूंनी केली जाते। विधेयक आणण्यामागची भूमिका आणि नामंजूर झाल्याच्या नंतर विधेयकाबाबत सरकारवरती होत असलेली टीका यावरती पंतप्रधान मोदी बोलणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मोदींनी विरोधकांवरती कडक शब्दांमध्ये टीकाही केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरक्षण विधेयक नामंजूर करणारे विधेयक हे महिलांच्या विरोधी असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। शिवाय विधेयक नामंजूर होण्याला विरोधकच दोषी असल्याचं त्यांनी म्हटल्याची माहिती मिळते। विधेयक नामंजूर होणं हा सरकारचा पराभव नाही तर महिलांना मिळणाऱ्या अधिकारांना विरोध करणं आहे असंही मोदींनी म्हटलं। तर या संदर्भात आज कॅबिनेटची बैठक देखील पार पडली होती। त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांविषयी नेमकं काय भाष्य केलंय आपण बघूया। विरोधकांनी खूप मोठी चूक केली असं मोदी म्हणाले। महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल। हा आमचा पराभव नाही तर महिलांच्या हक्कांना विरोध आहे। विरोधकांची महिलांबाबत नकारात्मक विचारसरणी, हा संदेश देशामधल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचवला पाहिजे। विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करतात। दरम्यान मुंबई भाजपनं विरोधकांवरती निशाणा साधलाय आणि कोणत्या शब्दामध्ये त्यांनी एक्स पोस्ट केली आहे बघूया। घटना दुरुस्ती विधेयकावरून त्यांनी निशाणा साधलाय। हेच काँग्रेस आणि विरोधकांचं खरं रूप आहे असं मुंबई भाजपनं म्हटलंय। महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणं यालाच हे लोक आपला विजय समजतात। लक्षात ठेवा, देशाची मातृशक्ती कधीही माफ करणार नाही। तर घटना दुरुस्तीच्या विधेयकावरून हा निशाणा आता मुंबई भाजपनं देखील साधलेला बघायला मिळतोय। आज मुंबई भाजपनं नरिमन पॉइंटच्या परिसरामध्ये आंदोलन देखील केलेलं बघायला मिळालेलं आहे आणि सगळ्या बाजूने काँग्रेसला घेरण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे एकीकडे घटना दुरुस्तीच्या विधेयकावरून निशाणा साधला जातोय, अगदी दुसरीकडे थोड्याच वेळात मोदी देखील बोलणार आहेत। याच विषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सोमेश, ज्या पद्धतीनं महिला आरक्षणाच्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध झाला किंवा ते नामंजूर झालं, त्यानंतर हे पडसाद सध्या आज दिवसभरामध्ये उमटलेले बघायला मिळाले। म्हणजे अगदी राज्यभरापासून नवी दिल्लीपर्यंत वेगवेगळी आंदोलनं झाली आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान देखील बोलतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतायत आणि विशेष म्हणजे या अशा वेळी जेव्हा कधीही देशावरती मोठा प्रसंग आला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखादी महत्त्वाची घोषणा करायची होती त्यावेळी नरेंद्र मोदींनी अशा रीतीने देशासोबत संवाद साधलेला आहे। त्यामुळे जेव्हा 2016 साली ज्यावेळी पहिल्यांदा नोटबंदी करायची होती तेव्हा देखील नरेंद्र मोदींनी संध्याकाळी 8 वाजताच देशासोबत संवाद साधला होता। त्यानंतर कोविड दरम्यान ज्यावेळी लॉकडाऊनची घोषणा करायची होती, जनता कर्फ्यूचं आवाहन करायचं होतं,
त्यावेळी सुद्धा नरेंद्र मोदींनी सगळ्यांसोबत अशा प्रकारे संवाद साधला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान नरेंद्र मोदींनी अशा प्रकारचा संवाद साधला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की जेव्हा महिला आरक्षणाची घटनादुरुस्ती नामंजूर झालेली आहे संसदेमध्ये, त्यानंतर नरेंद्र मोदी सगळ्या देशासोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नेमकं काय बोलणार, त्यांची काय भूमिका मांडणार, इकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण शासकीय पातळीवर पाहतोय की 2026-27ची जनगणना गतीने करण्याविषयीच्या हालचाली सुरू झाल्यात. प्रत्येक भाजपशासित राज्याने देखील त्यांच्या परीने जनगणनेसाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि लवकरच 2026-27ची जनगणना पूर्ण करून 2023च्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार 1/3 जागा या महिलांसाठी राखीव करण्याची तयारी सुद्धा सरकारच्या बाजूनी सुरू झाल्याचं कळतंय. आणि अशातच काल ज्यावेळी संसदेमध्ये एक नवा घटनादुरुस्ती अधिनियम सादर करण्यात आला होता आणि ही मागणी होती की नव्या घटनादुरुस्तीनुसार सर्वसाधारण ज्या एकूण जागा आहेत लोकसभेच्या त्या वाढवल्या जाव्यात आणि मग वाढलेल्या जागांमध्ये 1/3 जागा या महिलांसाठी राखीव करण्यात याव्यात. तसंच आगामी सेन्ससची म्हणजे जनगणनेची वाट न पाहता जो कोणता जनगणनेचा डेटा उपलब्ध आहे, शेवटची जनगणना ताजी जनगणना जी झालेली आहे मग ती 2011ची तशी ठरते, तर त्यानुसार जनगणनेच्या आधारे विविध मतदारसंघांमध्ये एकूण किती मतदार असावेत याविषयीचा निर्णय व्हावा, असा एकंदरीत या घटनादुरुस्तीची योजना होती. परंतु या घटनादुरुस्तीच्या आडून डिलिमिटेशन मतदारसंघ पुनर्रचना होईल. ते मतदारसंघ पुनर्रचना करण्याचे अधिकार पुनर्रचना आयोगाला मिळाले असले तरी सुद्धा त्या आयोगावर भाजपचं केंद्र सरकारचा इन्फ्लुएन्स असेल अशा स्वरूपाचा आरोप करत काँग्रेसनी आणि विरोधी पक्षांनी ही घटनादुरुस्ती पाडलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनी आणि NDAच्या पक्षांनी देशभरात आक्रमक व्हायचं ठरवलंय विरोधी पक्षांच्या बरोबर बाबतीत. सोमेश, असे सोबत राहा, आणखी काही अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे.